नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध पदांसाठी सरकारी नोकरीसाठी किंवा सहकारी भरत्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्टली ज्या न्यूली जाहिराती अशा प्रसिद्ध झालेल्या आहेत ज्यासाठी अजूनही ऑनलाईन अप्लाय करण्याचा अपडेट तुम्हाला अवेलेबल आहे किंवा ऑनलाईन अप्लाय तुम्ही करू शकता त्याबाबतची माहिती या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या भरतींबाबतची माहिती नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल। डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत। सध्या 2000+ जागांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे, ज्यामध्ये अधिकारी संवर्ग असेल, लिपिक संवर्ग असेल किंवा शिपाई संवर्ग पदांसाठी सुद्धा नोकर भरती होत आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आजच्या व्हिडिओचा हेतू मात्र इतकाच राहील मित्रांनो की तुम्हाला या भरतींचा अपडेट मिळेल आणि जेणेकरून तुम्हाला या भरतींची माहिती नसेल तर त्या ठिकाणी माहिती घेऊन अर्ज करू शकाल। बघा मित्रांनो, 6 वेगवेगळ्या जाहिराती ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत नवीन आपल्या त्याबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। त्यामधली पहिली जी जाहिरात आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या मार्फत रिक्रुटमेंट होत आहे पॅरा मिलिटरी फोर्स किंवा पॅरामेडिकल फोर्सेससाठी। यामध्ये जर बघितलं तर विविध पदे मित्रांनो भरली जाणार आहेत। तुम्ही डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी घेऊ शकता। मात्र नक्कीच ही कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, म्हणजे जे आरआरबी अंडर आहेत त्यांच्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल। आरआरबी मुंबईसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता, जेणेकरून तुम्हाला नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये मिळेल। आता विविध पदे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भरली जाणार आहेत, त्याबाबतचा अपडेट मी या ठिकाणी ऑलरेडी आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये अवेलेबल दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। मात्र सध्या 1376 जागांसाठी ही रिक्रुटमेंट सुरू आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। यामध्ये असिस्टंट ग्रेड 2 यासारखी किंवा फील्ड वर्कर, ईसीजी टेक्निशियन यासारखी सुद्धा पदे मित्रांनो भरली जाणार आहेत। त्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सीज चांगले आहेत। किंवा फार्मासिस्टचं बघितलं तर 246 जागा आहेत। अशा प्रकारच्या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी बघा महत्त्वाचे डेट्स 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। आणि ज्या आरआरबीच्या अंडर अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून अर्ज करू शकता। आरआरबी मुंबईच्या अंडर अर्ज केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी मिळू शकते। ही पहिली जाहिरात आहे। याबाबतचा डिटेलमध्ये अपडेट आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा दुसरी जी जाहिरात आहे मित्रांनो ती भारतीय समुद्री विश्वविद्यालय अर्थात इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत 9/8/2024 ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये असिस्टंटची 15 जागा भरलेल्या आहेत, तर असिस्टंट फायनान्सच्या 12 जागा भरल्या असतील डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर। डिटेलमध्ये तुम्ही याबाबतची माहिती या ठिकाणी घेऊ शकता। यासाठी जर क्वालिफिकेशन बघितला मित्रांनो तर असिस्टंट पदासाठी या ठिकाणी बघितला तर कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। तर असिस्टंट फायनान्स पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन ही बॅचलर डिग्री तुमची पाहिजे कॉमर्स, मॅथमॅटिक्स किंवा स्टॅट्समध्ये। अगेन या भरतीचा डिटेलमध्ये माहिती अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर, ती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। 9/8 पासून 30/8/2024 पर्यंत तुम्हाला या भरतीसाठी या ठिकाणी अर्ज करता येईल। यामध्ये सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळू शकते। सेंट्रल गव्हर्नमेंटची आणखीन एक नोकरी तुम्हाला या ठिकाणी करण्याची संधी अवेलेबल आहे। पुढचा अपडेट बघा मित्रांनो, पुढची जाहिरात तिसरी जी आहे ती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। आता ही जाहिरात मित्रांनो कोऑपरेटिव्ह मध्ये येते, मात्र बँका जे चांगल्या आहेत मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। लोकली तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळणार आहे आणि नोकरी ही चांगल्या प्रकारची मिळणार आहे, कारण अशा प्रकारच्या जॉबमध्ये तुम्हाला स्टॅबिलिटी नोकरीची राहते मित्रांनो। यामध्ये बघा ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत त्यामध्ये थर्ड कॅटेगरीमधील 263 जागा आहेत, तर चतुर्थ श्रेणीमधील 60 पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। यासाठी पे स्केल सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जो दिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। यामध्ये डिटेलमध्ये माहिती घेतली तर तुम्हाला समजेल की ज्युनियर क्लर्कच्या 263 जागा आहेत, ज्यासाठी 21 ते 38 वर्ष एज लिमिट राहील। कोणतीही पदवी असेल, त्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो MSc किंवा त्या रिलेटेड कोणता कोर्स झालेला असेल तर अर्ज करू शकता। बाकीची क्वालिफिकेशन त्या ठिकाणी हे प्रायोरिटी दिली जाईल, मात्र बेसिक क्वालिफिकेशन कोणतीही पदवी आणि MSc असणे आवश्यक आहे। शिपाई पदासाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहील। 10वी उत्तीर्णवर तुम्हाला या शिपाई पदासाठी अर्ज करता येणार आहे। त्यामुळे हे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता। पुढचं पद किंवा पुढची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत, ज्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 12 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान मित्रांनो वेळ दिलेला आहे। काही दिवसांचा वेळ दिलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करू शकता। आणखीन एक दुसरी जाहिरात मित्रांनो अशाच प्रकारची जी प्रसिद्ध झालेली आहे ती आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये। अर्थात या ठिकाणी जर बघितलं तर सिलेबस मित्रांनो दोन्ही भरतींचा सेमच राहणार आहे, त्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्ही साताऱ्याला सुद्धा आणि रायगडला सुद्धा अर्ज करून ही नोकरी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता। यामध्ये लिपिक पद भरले जाणार आहे, ज्यासाठी अंदाजित तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी ही 25,000 ची राहणार आहे। सॅलरी चांगली आहे, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। लोकली तुम्हाला चांगल्या त्या ठिकाणी सॅलरी मिळत आहे। नोकरी ही कायमस्वरूपी स्टॅबिलिटी असलेली मिळत आहे। यामध्ये जर बघितला मित्रांनो लिपिक पदाच्या 200 जागा भरल्या जाणार आहेत। अगेन 21 ते 42 वर्ष एज लिमिट राहील। एज मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी वाढ दिलेली आहे, सर्वांसाठी सेमच एज राहणार आहे। यामध्ये अगेन कोणतीही पदवी असेल आणि MSc किंवा त्याच रिलेटेड 90 दिवसांचा दुसरा कोणता कोर्स तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी काही
महत्त्वाच्या डेट्स बघा, 14 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान अर्ज करायचा आहे. अगेन ही सुद्धा भरती मित्रांनो कोऑपरेटिव्ह मध्येच येते, मात्र तुम्हाला जॉब हा स्टेबल या ठिकाणी मिळू शकतो. जिल्हा बँकेमार्फत विविध ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध होत आहेत, त्यासाठी सिलेबस सेमच आहे, प्रिपरेशन तुम्ही सेमच करू शकता. अर्ज मात्र वेगवेगळ्या ठिकाणी करून त्या ठिकाणी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करू शकाल. पुढची जी जाहिरात आहे मित्रांनो ती अगेन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या बँकेमध्ये होत आहे, इंडियन बँकेमध्ये, ज्यामध्ये लोकल बँक ऑफिसर्स पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. अर्थात अगेन यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये 40 जागा आहेत टोटल 300 पैकी, त्यामुळे तुम्ही या 40 जागांसाठी या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकता, ज्या महाराष्ट्रामध्ये भरल्या जाणार आहेत. याचं एक्झाम सेंटर सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळून जाईल. यासाठी जर स्केल बघितला पे स्केल तर 48,480 ते 85,920 दरम्यान तुमचा पे स्केल राहील. सॅलरी फार चांगली आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काय बँकेचे अलाउन्स आहेत ते सुद्धा मिळत आहेत, त्यामुळे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही अर्ज करू शकता. बँकिंगसाठी तयारी करत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. यासाठी एज लिमिट 20 वर्ष ते 30 वर्ष मॅक्झिमम राहील. लोकल बँक ऑफिसर या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे. ज्याशी डिग्री किंवा ग्रॅज्युएशन कोणत्याही विषयामध्ये असेल तर तुम्ही अर्ज करण्यासाठी एलिजिबल होता. या व्यतिरिक्त दुसरा कोणता क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील. यासाठी अप्लाय करण्याच्या डेट्स तुम्ही बघू शकता. 13/8/2024 पासून 2/9/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. ही 5वी जाहिरात आहे मित्रांनो, ज्याबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणखीन एक जाहिरात नुकतीच जी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो ती सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अर्थात SCI मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये 80 जागा भरल्या जाणार आहेत ज्युनियर कोर्ट अटेंडंट कुकिंग नॉलेज असलेल्या कॅन्डिडेटच्या. यासाठी लेवल 3चा पे स्केल 21,700 ते 69,100 दरम्यान तुमची सॅलरी राहील आणि इनिशियल सॅलरी तुमची पर मंथ 46,210 रुपये राहणार आहे अटेंडंट या पदासाठी. जरी अटेंडंटचं पद असलं तरी सॅलरी फार चांगली तुम्हाला मिळत आहे. यासाठी जर क्वालिफिकेशन बघितला तर 10वी उत्तीर्ण, 1 वर्षाचा डिप्लोमा कुकिंग कलरमधला आणि 3 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. हे फार महत्त्वाचं आहे. यासाठी ऑनलाईन अप्लाय मित्रांनो 12/9/2024 पासून तुम्हाला करायचं आहे, हे लक्षात घ्या. माफ करा 23/8/2024 पासून 12/9/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. फी सुद्धा त्यांनी 400 रुपये 200 रुपये कॅटेगरी वाईज ठेवलेली आहे, ती तुम्हाला पाहता येईल. हा 6वा अपडेट होतो मित्रांनो. लक्षात घ्या 6ही भरतींचे अपडेट मी आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये अपलोड केलेले आहेत. 6ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या बेसिसवर अर्ज करू शकता. मात्र लक्षात घ्या आपल्या आसपास भरपूर जाहिराती प्रसिद्ध होत असतात. एक हेतू राहील माझा की अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला शॉर्टमध्ये सुद्धा मी प्रोव्हाइड करेन वीकली, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल जर तुम्हाला त्याबाबतची कल्पना नसेल तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.